नमस्कार. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या वतीने सिंधी हा परिसर सेल्डो जिल्हा वर्धा इथे या सेल्डो गावात एका भगवत गुणाची नव्या होण्याची चर्चा बैठक सुरुवात आहे. तसेच भगवान बाबा हनुमानजीला प्रणाम, महान त्यागी बाबा जोंदोजीला प्रणाम. तसेच आपले मातोश्री वाराणसी आहे. बाबाच्या खांद्याला खांदा अहोरात्र कष्ट करून बाबाला साथ देऊन एका भगवंताची प्राप्ती कमवली यांना माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माझे मोठे भाऊ सुरेश भाऊ सोमटके यांना माझा अध्यक्ष पदाला नमस्कार. तसे आमच्या नागपूरचे भूते उपाध्यक्ष, आमच्याकडे उपाध्यक्ष की नाही राहत, आमच्याकडे नागपुरात डायरेक्ट एका जणाला अध्यक्ष पद दिला विषय संपला. आमच्याकडे नाही, हे एक वर्धा जिल्ह्यात मला चाल दिसून राहिली. मी बरेचसे जागी येतो इकडं म्हणून मी पाहून राहिलो. पण त्याला अध्यक्ष पदाला नमस्कार. तसेच आता मंचावर बरेचसे आहे आणि मला काय यायचे नाव काय माहित नाही, म्हणून मी पूर्ण मंचाला आणि सेवक सेविका बाळगोपाळा सर्वांना माझा नमस्कार. तशीच एक माझी भाऊज दिसली तर डांगरीनबाई वहिनी माझी मोहल्ल्यातली, तुम्हाला नमस्कार. तर या मार्गाशी जेव्हा मी जुळलो खूप मोठा दुःखी होती आणि माझा राहणं, मी इकडलाच व्यक्ती आहो, सिंधी या परिसरात, सिंधी माझं गाव आहे. पण मी आता काही कारणास मी आपल्या नागपूरला चालले गेलो, पण चांगलं झालं. पण माझ्यासारखा सगळ्यात मोठा मूर्ख माणूस नव्हता. आणि ढोर बी, जसा ढोर कसा मरते आणि बैलाले ढोर म्हणा, गाय म्हणा का बैल म्हणा, त्याला आपण बांधतो ना, खिचत नेतो रस्त्यानं, त्या हिसाबाचा मी ढोर होतो माणूस. फक्त मनाला व्यक्ती होतो का माणूस आहे, पण मी ढोरात मात्र होतो. कारण की ज्या टायमात मी दारू पेलो त्या टायमात माझी पत्नी एकीकडून पाय धरे, पोरं एकीकडून पाय धरे, पोरगी एकीकडून पाय धरे आणि चारे जण असे मला लोंबकारत वळत आणले. मी या हिसाबातला एक सेवक बनलो. पहा, मी एवढा थर्ड क्लास माणूस का एकदमच थर्ड क्लास होतो. परंतु आज हा जो माईकवरच्या बोलाची जे मला सद्बुद्धी आहे आणि हे जो मला माईक जो भेटून राहिला, ह्या माझ्या पत्नीच्या कार्यामुळे. तिनं अगर प्रदान केलं नसतं आणि या मार्गाची धुरा धरली नसती तर मला आज हा माईक नसता भेटला. माईक कोणाला भेटते? चांगल्या चांगल्या आमदार, खासदार, लीडर या लोकांना माईक भेटते. पण आपल्या का सल्ल्या माणसाला, फेकल्या माणसाला माईक ना बाबांना आपल्याला दिली, पदवी दिली माईक, आणि हजारो लोकात बोलायला आपल्याला चान्स दिला बाबांना. तर हे महान त्यागी बाबा जोंदोजी कार्य. त्या हिशोबाने तसंच आपल्याला कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे आणि कसं चालायचं आहे हे आपल्याला विचार करायला लागते. आज कमीत कमी या सिंधी परिसरात आज इथं 9 होणार आहे तर कमी 500 ते 1000 लोक पाहिजे, 500 लोक. नाही तर तुम्ही अगर आमच्या नागपूरला येऊन पाय, बुट्टी बोलून पाय तिकडं निस्त्या अगर माहिती झाली का नाही तर निस्त्या गाड्या घेऊन येते आणि जसं जनरल राहून कसं भरते त्या टाईपचं 9 होणं घडते आमच्याकडं. काय होतं साहेब? आणि आज या वर्धा जिल्ह्यात हेच परिस्थिती आहे. मी हमेशा हेच पाहतो. मी बस 100, 200, 300 म्हणजे आज तुम्ही जे दुःखी होते, आज सुखी झाले बाबामुळे, तर आज तुम्ही विसरले. काय नाही, मार्गदर्शकाकडे गेले, कार्य केले, त्यागी झाले, न होणं घडवले, तुम्ही स्वतंत्र झाले. जर तुम्ही काय म्हणता आम्हाला काय गरज आता चर्चा बैठकीत जायचं आणि कोण तिथं बसले म्हणते दिवसभर उन्हात, आपण तुम्ही तिच्यात शिका आणि वळा, तर तुम्हाला भगवंत पुन्हा तुम्हाला देते आणि करते. नाही तर काही अर्थ नाही. हा मी मार्गात मा घराले पाठी लागली म्हणते, मी मार्गात आहो म्हणते, झालं म्हणते पक्की. अशी स्थिती सेवकाची. पण असं वागू नका.
आज मी माझ्या भावानं एक वेळा फोन केला होता, आज मी त्याला शब्द दिला नव्हता, पण मी म्हणलं पाहिन, प्रयत्नात राहीन. पण माझ्या माग 2 व्यक्ती बी आले, विचार तुम्ही जाऊन आले तर आम्ही येतो म्हणले. सांगा ते तर आज मत आहे. मग चला ठीक आहे. तर मी इथं नागपूरचे बरेचसे मला सेवकीने दिसून राहिले, मी ओळखून राहिलो. ज्या बी भवनात दिसते मला शनिवारी तिच्या बैठकीत मी ओळखून राहिलो. परंतु असं नाही वागायला पाहिजे. आता तुम्हाला एक अनुभव सांगतो. त्यागी जेव्हा सेवक बनतो आपण आणि आपल्या तर पोराचं लग्न होते आणि 3 शाखेच्या अध्यक्ष आहे, मी नाव घेतो साळार, त्याला कोणी फोन करून जर सांगेल तर मी भेट नाही. मी बिन फक्त तत्व शब्द नेमाले भेटतो, मी बाकी आले भेट नाही. बकरी म्हणून जीवन नाही जगायचं, वाघ म्हणून जीवन जगा. कारण की बाबाच्या सामने वाघाला तर बाबा गेले नाही, वाघ वापसी गेला वाघ. म्हणून म्हणतो आज नव्या हवा आज म्हणतो. काय नाव आहे तो पूर्ण नावचा? रायन सिंधी रेल्वे. तुझा मोबाईल नंबर काय आहे? आता सेवक नंबर काय? बिगर सेवक पक्कीच झाले, तू सेवक नंबर नाही भेटला का तुझ्या वडिलाले? चल ठीक आहे, बस बेटा. तर पहा, तशीच एक कहाणी अजून आहे. ज्या टायमात पहिलेचा काळ होता, पहिलेच्या काळामध्ये मोजके सेवक होते. तर आता एका सेवकानं सेवक पहिले 3 दिवसाचे कार्य करते, 4 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे कार्य करून सुद्धा मार्गदर्शकाची करते जाते. आणि मार्गदर्शकाला गेल्या पहिले काय आता बाबाच्या काळामध्ये 3, 7, 11चे कार्य झाले का बाबा डायरेक्ट त्या मार्गदर्शक पहिले सांगितले. आता एका सेवकाची कहाणी, त्या टायमात सस्त्याचा काळ होता. सस्त्याच्या काळामध्ये 150 रुपये या 125 रुपये लागत असून झाले. आता मी पाहिलं नाही, बाकी हे जो आहे आणि जो मी ऐकतो, जे पहिलेच आहे ते काय काय पुस्तकात लिहून आहे. तर त्या टायमात मंडळ बनवायचा आपला. पहिले फोटो जाय घरून, बाबा चिठ्ठी लिहून दे, चिठ्ठी देऊन सने मारुतरावच्या इथं फटुले जाय शेव. तर एका सेवकाजवळ तो गेला काकाच्या बाबाकडे. त्याने आपला बिचारा बाबांना विनंती प्रार्थना घेतली, त्यागाचे बंधन घेतले, सगळं झालं. त्याला चिठ्ठी घेऊन पाठवली बाबांना मारुतरावकडे. मारुतरावकडे गेला तर मारू आता त्या बसलेली आहे. म्हणून ती शक्तीचा आपल्या संहार करू शकत नाही. काय तो शब्द नियम आपल्या जवळ आहे. बाबाची कृपा तिथेच अस्तित्वात आहे, तिथेच टिकून आहे जिथे तत्व शब्द नियमाचं पालन आहे. ज्या परिवारामध्ये एकता आहे, एकता कोण तोडत आहे, का तोडत आहे, हा वादाचे विषय आमच्या परिवारात राहू शकत नाही. कारण एकता आम्हाला करायची आहे. बाबांनी तत्व शब्द नियमात काय सांगितलंय? कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे. बाबांनी सांगितले आहे, नियमात दिले म्हणून आम्हाला तत्व शब्द नियमाने एकतेने राहायचंय. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ह्या सेविका बसल्या, ह्या सेविका आपल्या घर कसं स्वच्छ करते? झाडूने. आणि प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये झाडू असते की नाही? आहे प्रत्येकाकडे. तो झाडू तुमच्या घराचा कचरा कसा साफ करते? ते एक दांड्यासारखं त्याला बांधून राहते, सर्व एकत्र येतात आणि त्याच्या घर झाडतात आणि साफ होते. आता मला सांगा, तोच जर झाडू असं विखरला, एक दांड्या वेगवेगळ्या केला, तर कोणती सेविका आपलं घर साफ करू शकेल? कोणती सेविका घर आपलं साफ करू? दांड्या तेच आहे, लावलेलं तेच आहे, परंतु ते झाडू, ते दांड्या सर्व एकत्र येते. एकत्र आल्यानंतर झाडू बनतो आणि त्या झाडूनं कचरा साफ होतो. परंतु तोच झाडू जुना झाल्यानंतर तुम्ही फेकून देताय, विखरून जाते, ते तो काय होतो? त्याचा कचरा होतो. त्या झाडू कचरा साफ करते, तो जेव्हा बाहेर फेकल्यानंतर विखरून जातो, तेव्हा तो कचरा होतो. आणि म्हणून
आणि म्हणून आपल्याला एक संघ राहायचा आहे, एकतेच राहायचं आहे. कारण जर का आम्ही विखरलो, जर का आम्ही असे फुटापाट गेलो, असता व्यस्त पसरलो, तर आमचं सुद्धा कचरा व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून झाड़ू झाड़ू जब एक सूत्र में बंधा होता है, झाड़ू जब एक सूत्र में बंधा होता है तब वो कचरा साफ करता है, लेकिन वही झाड़ू जब बिखर जाता है तो खुद का कचरा बन जाता है. तर हे सांगा मला, आपण स्वतःचा कचरा बनवायचा नाही, आपल्याला एकटेच चालायचं आहे. आता बऱ्याच सेवकांनी जादू टोण्याचं, याचं त्याचं भूतागीताचं सर्व उदाहरण सांगितलंय. मी पण एक छोटंसं उदाहरण तुमच्यासमोर प्रत्यक्ष पाहिलेले ह्याच जन्मा आणि माझ्या समोरचा अनुभव एक भूताचं मी सांगतो, प्रयत्न करतो थोडक्यात सांगायचा. आम्ही एका सेवकाकडे हवनाला गेलो होतो. हवन चालू होतं. एक बाई तिथे आलेली होती. तिच्या अंगात भूत येत होतं. त्या बाईला मार्गशीराने त्या हवनामध्ये बोलवलं होतं. हिवरा हे गाव आहे. हिवरा गावची ही स्टोरी आहे. कारण इतिहासही आपल्याला घडवायचा आहे, इतिहासही आपल्याला बनवायचा आहे, इतिहासही आपल्याला सांगायचा आहे. आपल्याला जो घडून गेलेला लोकांचा इतिहास ऐकवायचा, नाहीतर याचे डोळा आपला इतिहास आपल्याला सांगायचा आहे. त्या परिवारामध्ये हवन सुरू होतं. हवनाची वेळ झाली होती आणि ती बाई येऊन बसली ती आतमधल्या रूम मध्ये. तिच्या अंगात शैतानाचा वास होता. हवन सुरू झाल्याबरोबर तिच्या अंगाची काय आग झाली काय झाली माहित नाही. ती हवन सुरू होता बरोबर ती बाई धाडकन उठून आली आणि ते हवन तिथे रूम मध्ये सुरू होतं तिथे येऊन पडली. काय झालं मार्गशीराने सांगितलं, कोणी तिच्याकडे लक्ष देऊ नका. आणि मार्गशीराने शब्द निघाले की बाबाजी हिच्या अंगात शैतान आहे, शैतान ती संचार केलेला आहे आणि म्हणून हिला जोपर्यंत ही हवन कार्य होत नाही आणि चर्चा बेडक संपन्न होत नाही तोपर्यंत हिला इथेच बसून ठेवा, जाऊ देऊ नका बाहेर. त्याचप्रमाणे क्रिया सुरू झाली. हवन कार्य झालं, चर्चा बेडक पाया मार्गामध्ये आपण प्रत्येक सेवक आलेला आहोत, दुःखित सेवक आलेला. कारण आपण अनेक प्रकारचे देव देवता अनेक प्रकारचे डॉक्टर वैद्य परिपूर्ण करून सोडलेले आहे. आणि इथे आपला आराम न मिळाल्यावर आपण मुसलमान देव सुद्धा पूजून गेले आहे. पण आपल्याला कुठंच थारावं लागलेलं आहे. आपल्याला आपण कोणाच्या माध्यमातून या मार्गाशी जोडतो आणि मार्गदर्शकाकडे जाऊन आपली आपबीती सांगतो आणि त्यानुसार आपण तो मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शक करते आणि त्यानुसार तुम्हाला कार्य देते, साफसफाईचे कार्य देते आणि नंतर कार्य देते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुलाची पाकळी सुरुवातीला मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानी मिळते. त्याचप्रमाणे मी एक दुःखी सेवक होतो. माझ्याकडे फार मोठे दुःख होते. मी अनेक प्रकारचे वैद्यवादी डॉक्टर सर्व करून सोडले पण तुम्हाला कुठे समाधानी मिळाले नाही. तर मला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मार्गाची प्रोत्साहन मिळाली आणि मी या मार्गामध्ये जुळलो आणि जुळल्यानंतर माझ्याकडचे दुःख दूर केले. दुःख दूर करून मला काय आता आहे 3-4 वर्ष 2-3 वर्षांचा आहे तो नाही का तुम्ही आता मग ते काय कमी दोन